हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत अप्लाइड मॅथमॅटिक्स 1. ठीक आहे. आता अप्लाइड मॅथमॅटिक्स 1 मध्ये आपण पाहत आहोत चॅप्टर नंबर 4. म्हणजे आपला चॅप्टर नंबर 4 आहे. या अगोदर आपण 3 चॅप्टर पाहिले म्हणून हा चॅप्टर नंबर 4. या चॅप्टर आहे आपला लॉगॅरिथम. लास्ट लेक्चर मध्ये लॉगॅरिथमचा टाइप 1 पाहिला होता. आज आपण लॉगॅरिथमचे टाइप 2 चे प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. या टाइप 2 मला कन्वर्जन, यात सुद्धा आपण कन्वर्जनच पाहणार आहोत. कन्वर्जन ऑफ लॉगॅरिथमिक फॉर्म, कन्वर्जन ऑफ लॉगॅरिथमिक फॉर्म इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्मचं कन्वर्जन तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये करायचंय या टाइप मध्ये. त्यासाठी काही प्रॉब्लेम घेतो. घ्या बरं. क्वेश्चन नंबर 1, log of 27 with base 3 is equal to 3. क्वेश्चन नंबर 2, log of 81 with base 3 is equal to 4. क्वेश्चन लिहून घेतोय बाळांनो, म्हणजे सॉल्व करता येईल. log of 18 with base 3√2 is equal to 2. क्वेश्चन नंबर 4, log of 1/16 with base 4 is equal to -2. See here. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय बरं का बाळांनो, या ठिकाणी फक्त आहे ना, इथं लॉग आहे, लॉग म्हणून हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. आपल्याला याचं कन्वर्जन पॉवर मध्ये करायचं म्हणजे एक्सपोनेन्शियल मध्ये करायचंय. बेसला जो नंबर आहे ना, बेसला नंबर थ्रो 3 तो जसाच तसा लिहायचा. इज इक्वल टू च्या पुढे जे नंबर आहे ना तो पॉवरला लिहायचा आणि राहिलेला नंबर इज इक्वल टू करून पुढे. इथं बेसला 3 आहे ना, तो 3 ॲज इट इज. पुढे कोण आहे 4, तो पॉवरला. राहिला नंबर 81, तो पुढे. इथे कोण आहे बेसला 3√2, हा 3√2. ठीक आहे. याच्या पॉवरला इज इक्वल टू च्या पुढे जो आहे ना तो घ्यायचा आणि खाली राहिलेला नंबर 18 तो पुढे. नंतर इथं कोण आहे बेसला 4, म्हणजे बेसचा नंबर अगोदर लिहायचा. बेस हा लॉगॅरिथमचा बेस आहे, तो नंबर अगोदर लिहायचा. इज इक्वल टू च्या पुढे -2 येते, ब्रॅकेट पॉवरला लिहायचे. राहिलं कोण 1/16, ते इज इक्वल टू च्या पुढे. अशा पद्धतीने लॉगॅरिथमचं कन्वर्जन पॉवर मध्ये म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये करायचं. पहिले तुम्हाला बेस लिहायचा आहे, इज इक्वल टू च्या पुढचा नंबर पॉवरला लिहायचा आहे आणि मग राहिलेला नंबर इज इक्वल टू करून पुढे. हे लॉजिक वापरलं तर तुम्हाला लॉगॅरिथमचं कन्वर्जन इझिली एक्सपोनेन्शियल मध्ये करता येईल. बघा बरं, जमतंय का, समजतंय का? खूपच महत्वाचं आहे. पुढच्या टाईपच्या प्रॉब्लेमला हे लागणार आहे आपल्याला, त्यामुळेच आपण हे करतोय. चला अजून काही प्रॅक्टिस साठी प्रॉब्लेम्स पाहूयात. क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 9. See here. Log of 0.0001 with base 0.01 is equal to 2. Again, log of 343 with base √7 is equal to 6. Again, log of m with base p is equal to b. Log of 0.1 with base 10 is equal to 1. Log of 5 with base 5 is equal to 1. चला, हे प्रॉब्लेम आहेत लॉगॅरिथमिक फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायचे ते एक्सपोनेन्शियल मध्ये. पहा इथे बेसला कोण आहे 0.01, त्याच्या पॉवरला घ्यायचा इज इक्वल टू चा पुढचा नंबर 2, राहिलं खाली ते इज इक्वल टू च्या पुढे. झालं की नाही एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट. इथे बेसला कोण आहे √7, पॉवरला घ्यायचा इज इक्वल टू च्या पुढचा नंबर 6, खाली राहिला 343, तो इज इक्वल टू च्या पुढे. इथे पी आहे, इथे बी आहे, मग बेसला जो नंबर आहे पी तो ॲज इट इज इक्वल टू च्या पुढे कोण आहे बी, तो पॉवरला घ्यायचा आणि राहिलेला नंबर एम इज इक्वल टू च्या पुढे. झालं लॉगॅरिथमचं कन्वर्जन एक्सपोनेन्शियल मध्ये. टू सिंपल. इथं बेसला कोण आहे 10, कोण आहे 10, पॉवरला कोण घ्यायचा 1, इथे -1 आहे बाळांनो, पॉवरला घ्या -1. आन्सर काय येईल 10⁻⁻1 इज इक्वल टू राहिलेला नंबर 0.1 इज इक्वल टू च्या पुढे.
आता इथं कोण आहे रे बाबा बेसला 5, इथे इज इक्वल टूच्या पुढे 1 येतो पॉवरला, खाली राहिलेला नंबर 5 पुढं. काहीच नाही केलं, बेसचा नंबर इथे ऍज इट इज लिहायचा, इज इक्वल टूच्या पुढे जो नंबर आहे तो पॉवरला लिहायचा, खाली राहिलेला हा नंबर जो 5 आहे तो इज इक्वल टूच्या पुढे लिहायचा. झालं कन्व्हर्जन लॉगॅरिथमचं एक्सपोनेन्शियल मध्ये. काय डाऊट असेल तर विचारा. चला या रिलेटेड तुम्हाला 2 होमवर्क देतो बाळांनो, सिंपल आहे म्हणून भरपूर प्रॅक्टिस पण केली त्याची आपण. झालं. क्वेश्चन नंबर 10, क्वेश्चन नंबर 11. आता असं आहे, लॉग ऑफ 6 to 5 विथ बेस 5 इज इक्वल टू 4. अगेन लॉग ऑफ 32 विथ बेस 2 इज इक्वल टू 5. सोपे सोपे 2 एक्झाम्पल होमवर्कला दिलेले आहे बाळांनो, प्लीज करा, प्रॅक्टिस करा. डाऊट आल्यास मला नेक्स्ट लेक्चरला विचारा. हे 2 प्रॉब्लेम तुम्ही होमवर्कला करायचे. लक्षात ठेवा, खूप महत्वाचा असा चॅप्टर आहे बरं का. पुढे डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला हे सर्व लागणार आहे, म्हणून मी अगोदर हे चॅप्टर्स घेतोय. व्यवस्थित करा, डाऊट आल्यास नक्की नक्की विचारा. ओके, बाय स्टुडंट्स.